औंढा हिंगोली रोडवर भीषण अपघात, मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यापाऱ्याचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी. औंढा नागनाथ प्रतिनिधी. औंढा हिंगोली राज्य मार्गावर काळे पेट्रोल पंपाजवळ शनिवारी सकाळी भीषण अपघात घडला. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या तिघांना भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने औंढा नागनाथ येथील प्रतिष्ठित व्यापारी बाबूराव अप्पा भीमाशंकर पवार वय 55 वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दिलीप नरवाडे वय 60 आणि भिकुलाल अग्रवाल वय 70 दोघे राहणार औंढा नागनाथ हे गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी 7च्या सुमारास तिघे जण मॉर्निंग वॉकसाठी जात असताना हिंगोलीकडून येणाऱ्या सुझुकी कंपनीच्या इको कार क्रमांक MH28 BW 5132ने त्यांना समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बापूराव पवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित दोघे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर गर्दी कमी होती. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक GS रहिरे यांनी पथकासह घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. राज्य महामार्ग पोलीस निरीक्षक साईनाथ अनमोड, API खयामुद्दीन खतीब कदम व बळीराम शिंदे यांनी रस्त्यावर लागलेली वाहनांची गर्दी हटवून जखमींना तातडीने खासगी वाहनांच्या मदतीने औंढा नागनाथ येथील रुग्णालयात दाखल केले. यापैकी एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी हिंगोलीला हलविण्यात आले असून या घटनेची वार्ता औंढा नागनाथ शहरात वाऱ्यासारखी पसरली. बापूराव पवार हे शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व उद्योजक होते. शांत व संयमी स्वभावामुळे सर्व समाजात त्यांचे मानाचे स्थान होते. त्यांच्या निधनामुळे शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवून शोक व्यक्त करण्यात आला. त्यांच्या पश्चात 3 भाऊ, 3 मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत.